नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी। तर आजचा व्लॉग बनवायचं कारण आहे की आज आपण चाललो आहोत डेकॅथलॉनला, नाशिकच्या डेकॅथलॉनला। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत डेकॅथलॉनला। हे डेकॅथलॉन नाशिक टू इगतपुरी जो हायवे जातो त्याच्या अलीकडे आहे। आणि मी आज इथं स्टंप आणि एक टेनिस बॉल घ्यायला आलो होतो। अजून काही गोष्टी पाहूयात आणि ते घेऊयात। तर चला आपण डेकॅथलॉनच्या मध्ये जाऊयात। मित्रांनो, इथं त्यांनी वेगवेगळे सेक्शन्स दिले, जसं की इथं स्पोर्ट ज्यूस आहे, त्यानंतर त्याच्याच बाजूला इथं काही टी शर्ट्स आणि मॅट्रेस सुद्धा आहे। योगा करण्यासाठी काही टॉवेल्स सुद्धा त्यांनी दिलेले इथं। त्यानंतर इथं साईडला तुम्ही बघू शकता छोट्या मुलांसाठी इथं छोटासा स्विमिंग पूल सुद्धा त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलाय। आणि त्याच्या समोर तिथं आपल्याला स्विमिंग साठी ग्लासेस भेटून जातात आणि ते ग्लासेस सोबत आपल्याला त्याच्यावरचं जे आपल्या कानात पाणी नाही जायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला एक कॅप सुद्धा भेटते। मित्रांनो, इथं स्पोर्ट्स साठी शॉर्ट्स दिलेले त्यांनी आपल्याला घालायला। त्यानंतर त्याच्याच जस्ट साईडला तिथं एक टी शर्टचं पण सेक्शन आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी चप्पल्स सुद्धा दिले आपल्याला। मित्रांनो, आपण बुमरँग हे भरपूरदा ऐकलेले, ज्याला आपण फेकल्यावर वापस येतं ते आपल्या जवळ। हे बघा तुम्ही, हे तेच बुमरँग आहे जे आपण असं फेकल्यावर वापस येतं। आता मी ट्राय नाही करणार, यांचं काही काच वगैरे फुटली आपल्याला भरून द्यावं लागणार आहे, तर आपण परत इथं ठेवून देऊयात। मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला स्पोर्ट्स शूज सुद्धा अवेलेबल केलेले। 999 रुपीजचे हे सगळे स्पोर्ट्स शूज आहेत। मित्रांनो, इथं जी आपल्याला गोष्ट पाहिजे होती ती भेटलीये। आपण ग्रीन टेनिस ऐकले आणि रेड टेनिस सुद्धा ऐकले, पण आपण कधी मिक्स टेनिस सुद्धा नाही ऐकले, कारण की याच्यात ग्रीन टेनिस पण आहे आणि रेड टेनिस पण आहे आणि याचा बाउन्स पण खूप मस्त आहे। मित्रांनो, तिथं यांनी आपल्याला इथं हुडी सुद्धा अवेलेबल केलेली आहे आणि याचे क्लॉथ तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे आणि ड्युरेबल सुद्धा आहे। इथल्या गोष्टी खूप महाग राहतात पण टिकाऊ सुद्धा तेवढंच राहत आहे। आणि इथं त्यांनी कॅप सुद्धा दिलेली जी की 499 रुपीजची आहे आणि त्याच्याच खाली लॉंग पॅन्ट सुद्धा त्यांनी अवेलेबल केलेली। मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला वॉटर बॉटल्सचा सुद्धा सेक्शन दिलाय, जे की बिटवीन्सच्या बॉटल आहे 99 रुपीजची। मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला बॅडमिंटन दिले 799 रुपीजचे आणि हे पूर्ण जेवढं सेक्शन दाखवलं 999 रुपीजच्या अंडर आहे सगळं। मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला डेली यूज साठी शूज दिलेले 2399 रुपीज मध्ये। मित्रांनो, त्यांनी आपल्याला इथं जिमचा सगळा सामान दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। डंबल्स वगैरे सगळं त्यांनी इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे।
मित्रांनो, जेव्हा मी ह्या बॅटला घेतलं होतं तेव्हा हिची किंमत 2000 होती आणि आता 1800, म्हणजे आता घेतली असती तर परवडलं असतं मला. आणि ही खूप लाईट वेट आहे, सेमी सीझन आहे ही. फक्त हिला लाईट टेनिस बॉल चालतो, हार्ड टेनिस बॉल पण नाही चालत, फॉर प्रॅक्टिस. मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला सायकल्स प्रोव्हाइड केल्या. हे सगळं सायकल रॉक रायडरच आहे आणि मी पण सायकल्स इथूनच घेणार होतो, पण यांचा असा प्रॉब्लेम आहे की जर सर्व्हिसिंग वगैरे काही करायची असेल तर आपल्याला एवढं लांब आपण राहतो, तर तिथून इथं यावं लागेल. तर त्यापेक्षा मी इथूनच कॅन्सल केली आणि मग लोकल शॉपवरनं सायकल घेतली. मित्रांनो, आपल्या नॉर्मल सायकल मेटल्सने बनल्या असतात, पण ही ॲल्युमिनियमने बनलेली म्हणून ही खूप लाईट वेट आहे. आणि माझ्या फ्रेंडकडे पण ही सायकल होती, तर मी जेव्हा हिला चालवली तर ही खूप लाईट वेट आणि खूप फास्ट पण खूप चालते आणि हिला गिअर सुद्धा आहे. आता आपण एक सायकलचा ट्रायल घेऊन घ्यायची, त्यांनी पण जास्त मजा मारायला एक राऊंड मारून घेऊ. मित्रांनो, आलोय पूर्ण राऊंड मारून डेकॅथलॉनचा. मित्रांनो, आलो पूर्ण डेकॅथलॉनचा राऊंड मारून. मित्रांनो, आपल्याला डेकॅथलॉन मध्ये एक नवीन सबस्क्रायबर भेटले आपले. तर त्यांनी आपल्याला इथं स्केटिंग सुद्धा अवेलेबल केलेले आहेत 399 रुपीज मध्ये. मित्रांनो, मला येत नाही तरी ट्राय करतोय, पण होतच नाही. हमसे ना हो पाएगा. मित्रांनो, इथं काही म्हणजे बॅडमिंटन्स अवेलेबल केले 299 पासून तर 3000 पर्यंत, कारण की जेवढे लाईट वेट बॅडमिंटन राहतात ते तेवढे म्हणजे खूप मस्त राहतात ते बॅडमिंटन खेळण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता हे किती लाईट वेट आहे आणि ते चेक करू तर ते थोडेसे वजनदार आहे. मित्रांनो, इथं त्यांनी आपल्याला क्रिकेटसाठी बॅट बॉल अवेलेबल केले. आणि तुम्हाला आता मी एक ट्रिक सांगणार आहे सीझन बॅट आणि सेमी सीझन बॅट ओळखायचं. जर इथं आपल्याला बॅटच्या हँडलवर 3 लाईन राहिल्या तर ती सीझन राहते आणि 2 लाईन राहिल्या तर सेमी सीझन राहते. हिला 3 आहे म्हणजे ही सीझन बॅट आहे. आणि हिचा लाकूड सुद्धा जाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला सेमी सीझन बॅट दाखवतो, तर चला. मित्रांनो, ही सेमी सीझन बॅट आहे कारण की हिच्यावर 2 लाईन आहे. आणि हिचं लाकूड बघा आणि तुम्ही हिचं लाकूड बघा, फरक दिसतो ना, कारण की हिचं लाकूड बारीक आहे आणि हिचा जाड आहे. मित्रांनो, हा जो ग्रीन कलरचा बॉल आहे हा सगळ्यात लाईट आहे. हा जो रेड आणि ग्रीन आहे हा मीडियम आहे आणि हा जो सगळ्यात जास्त रेड आहे तो हेवी आहे. आणि मी ना हा रेड आणि ग्रीन वाला घेणार आहे कारण की तो मीडियम आहे, ना जास्त हेवी ना जास्त लाईट. आणि याची प्राइस 79 रुपीज आहे. मित्रांनो, इथं आपल्याला त्यांनी एक टेंट सुद्धा दिलाय जो की 2499चा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता सगळं कॅम्पिंग साठी सामान दिलंय, जसं की लेक साईडला आपण कॅम्पिंग करतो. त्यांनी एक टेबल दिलाय, त्यानंतर इथं असं बसायसाठी दिलंय, त्यानंतर इथं असं आपण काही खाण्यासाठी वगैरे कस्टडी टेबल पण आहे त्यांनी. आणि तिथे त्यांनी प्राइस सुद्धा दिली आहे याची आपल्याला. आणि आता मी तुम्हाला इथं मध्ये जाऊन दाखवतो केवढी स्पेस आहे इथं. मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता आरामशीर 2 लोक इथं ऍडजस्ट होऊ शकतात. आणि बसासाठी 1 2 3 4 आरामशीर 4 लोक इथं बसू शकतात. आणि झोपासाठी 2 लोक इथं झोपू शकतात. मित्रांनो, काही लोक नाईट कॅम्पिंग सुद्धा करतात, त्याच्यासाठी मला इथं एक युनिक गोष्ट दिसली. इथं बघू शकतात आपण, इथं आपल्या फोरहेडवर त्याला लावून असं ऑन करू शकतो, ज्याच्याने आपलं समोरचं सगळं दिसेल. आणि याच्यात ब्राईटनेस
लो ब्राईटनेस आणि त्याच्यात 3 मोड आहे. एक रेड लाईट आहे, एक लो ब्राईटनेस आणि एक फुल ब्राईटनेस. आता मला पहिले हे वाटलं की सायकलसाठी, नंतर मग मी वर पाहिलं, त्यानंतर मला कळालं की हे असं फोरहेडवर लावायसाठी. मला अजून एक युनिक गोष्ट भेटली. पहिले मला हे वाटलं की हे ब्लूटूथ स्पीकर आहे, पण हे ब्लूटूथ स्पीकरनी तिथं 10th मध्ये अंधार असतो, त्यामुळे तिथं तुम्ही बघू शकता हा छोटासा छानसा इथं लॅम्प दिलाय. हा रेड कलर, व्हाईट आणि अजून ब्राईटनेस साठी. हे खूप मस्त आहे कॅम्पिंग साठी. इथं त्यांनी पूर्ण कॅम्पिंग साठी आपल्याला प्रोव्हाइड केलं. आणि हे मित्रांनो, आता आपण याचं बिल करून घेऊयात. त्यांनी इथं आपल्याला पेडचा स्टॅम्प दिलाय. आता आपण बाहेर क्रिकेट खेळूयात. अशा प्रकारे आपण आजचा व्लॉग डेकेथलॉन मध्ये बनवला आणि संडे सुद्धा स्पेंड केला. तर होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.